बाळूमामावरून तर सकाळीच आम्ही आलो होतो, पण छोटंसं आज सेलिब्रेशन मला ॲनिव्हर्सरीच करायचं होतं. सकाळी तर सगळ्यात आधी झाडाला पाणी घालून घेतलं, कारण बाहेर गेले की झाडांचे खूप हाल होतात. आणि हा 2 दिवसाचा पसारा गुलालाचे आणि भंडाऱ्याचे कपडे धुवून घ्यायचे आहेत आणि बॅगमधलं सगळं सामान ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आम्हाला 2 दिवसांनी गावाकडेही जायचं आहे. तर आता मला आवरायचं होतं, माझं आवरून घेतलं, फ्रेश झाले आणि त्यानंतर आम्ही सौरभ निघालो होतो शॉपिंगला. तर यांना माहीत नाही, आम्हीच दोघं निघालो होतो आणि छोटंसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करूया म्हटलं. त्यानंतर आम्ही त्यांना गिफ्ट घेतलं आणि डीमार्टमध्ये आलो. तर शॉपिंग थोडी करायची होती मला सगळीकडे. त्यानंतर आवरल्यावर आता आम्हाला जायचं होतं बॅग घ्यायला, कारण मला बॅग पाहिजे होती. त्यामुळे बॅग घ्यायला आलो आणि केकही घ्यायचा होता. पण आमच्या इकडे शॉपिंग चालू होती आणि यांना माहीत नव्हतं. तोपर्यंत हे घरीही गेले आणि त्यांना कळालं आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आहोत ते. आणि छोटंच करायचं होतं, कारण राहिले की एकदा राहून जातं आणि ॲनिव्हर्सरी तर कालच झाली आहे. त्यानंतर हा प्रसादही सगळ्यांना द्यायचा होता. पण यांना खूप भूक लागली होती, पण त्यामुळे हॉटेलमध्ये जाण्यासाठी वेळ नव्हता. तर मी भाकरी, मटकीची भाजी आणि पापड असा छोटासा मेनू केला. आणि 2 दिवस बाहेरचं खाल्ल्यामुळं भाकरी पहिली पाहिजे होती, त्यामुळं भाकरी केल्या. सगळ्यांनी जेवण केलं आणि मी थोड्या वेळ खाली जाऊन गप्पा मारल्या. बाहेर गेले की आमच्या गप्पा राहतात, तर थोड्या वेळ खाली जाऊन गुलाबाच्या पाकळ्या साफ करत बसले. आणि ह्या गुड्डूला आम्हाला खेळण्यासाठी बाटल्या लागतात, तर आल्या छोटंसं सेलिब्रेशन करायचं म्हणून थोडंच टेबल सजवून घेतला आणि सेलिब्रेशन केलं. खूप छान वाटतं, छोट्या क्षण असतात पण एन्जॉय केले तर भारी वाटतात. आणि यांना गिफ्टही माझं आवडलं. प्रत्येक वेळेस तर रिटर्नच करतात, पण यावेळेस ठेवलं आणि यांनी मला कडे आणि हा ड्रेस घेतला होता. तर आधी आम्हाला बाहेर जायचं होतं, पण अचानकच ठरलं बाळूमामाला जायचं. आणि मावशी भेटायला आल्या होत्या, ते आता दुसरीकडे राहायला जाणार आहेत. 3-4 वर्षापासून आमच्याकडे राहत होते आणि आमचे सगळे खूप छान आहेत. आणि आता नवीन कोणतरी येईल आणि मावशी चाल्याने आणल्या होत्या मी बांगड्या. तर खूप छान अशा बांगड्या आता आणल्या होत्या मी कोल्हापूरमधून शॉपिंग केलेल्या. आणि गुड्डूने आम्हाला कॅडबरी दिलेलं तोच खात होता. आणि ह्या काही मेमरीज. तर खूप छान असं सेलिब्रेशनही झालं. तर आजचा दिवस तर असाच खूप सुंदर गेला आणि दर्शनही माझं खूप भारी झालं.